नमस्कार. तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव ऐश्वर्या सोहोनी. आज मी गौरी देशपांडेंचं विंचुर्णीचे धडे या पुस्तकातील एक कथा वाचून दाखवणार आहे. कथेचं नाव आहे झाड झाडोरा. विंचुर्णीत प्रथम पाऊल ठेवलं तेव्हा तिथे बोरी, बाभळी आणि तरबडी याखेरीज काहीच नव्हतं. अर्थात झाडे लावण्याचा उद्योग लगेचच सुरू करावा लागला. घर वर यायच्या आधीच कडुलिंबाचं, सुबाभळीचं, सुरू युकॅलिप्टसचं आणि शिवणीचं रान लागलं होतं. मग आईवडिलांनी आणि मी जमेल तिथे खड्डे घेऊन मी एम्प्रेस गार्डनमधून आणलेली काही हौसेची झाडं घराभोवती लावली. विंचुर्णीच्या दुष्काळाचा हिसका अजून बसायचाच होता. घर बांधून झाल्यावर कामगारांना आणि गावकऱ्यांना जेवण घालायला नवरा ग्रीसहून आला आणि नवरे फॅशन सर्वांच्या दुव्यांचा तेवढा धनी झाला. पण माझ्या मनात असले खडूस विचार येतील हे चांगलं जाणत असल्याने माझ्यासाठी अपूर्वाईची भेट पण घेऊन आला. ऑलिव्हचं झाड. पाश्चिमात्यात ऑलिव्हची डाळी हे शांततेचं, समेटेचं चिन्ह मानलं जातं. ग्रीक मित्रांबरोबर जाऊन त्याने झाडच खरेदी केलं हे पाहून ते म्हणाले, बापरे, फारच चिडलेली दिसतीये तुझी बायको. हसत हसत त्याने होकारार्थी मान हलवली. माझ्या भांडकुदळ स्वभावाशी थोडी थोडी जान पेचान असलेले ते मित्र अगदी मनापासून हसले. गंमत म्हणजे नंतर दर वर्षाआड नेमाने येणाऱ्या दुष्काळात ते झाड मात्र अगदी मज्जेत वाढतंय आणि बोरी, बाभळी, चिंचांखेरीज इतरांचा होणारा बिमोड हसत हसत बघतंय. समोर राहणारी बहीण संध्या कौतुकाने म्हणते, आता त्याला फळं येतील ना, तेव्हा आपण तुझ्या ओसरीवर बसून ती कॉकटेलमध्ये टाकून पिऊ. आणि डेल्फीला अपोलोच्या देवळापाशी उभं राहून हजारो वर्षांची जुनी ऑलिव्हची झाडांची राई पायाखाली समुद्रापर्यंत मैलोन मैल पसरलेली बघितलेली आठवली. आणि ह्या ऑलिव्हच्या झाडाची फळं खायला आपल्याला सुमारे किती वर्ष थांबावं लागेल ह्याचा मनोमन मी हिशोब केला. जुन्या विंचुर्णीकरांनी मला सांगितलं की फार कशाला, 50 वर्षांमागे इथे सुद्धा सीताफळांच्या, डाळिंबाच्या बागा होत्या म्हणून. शिवाजीराजे निंबाळकर तर वडिलांबरोबर काळविटाची शिकार करायला विंचुर्णीलाच जात होते अशा आठवणी सुद्धा काढतात. पण प्रथम पाहिलं तेव्हा तिचा रंग त्या विंचवांसारखाच होता. माळरानावर ज्वाऱ्या काढण्याच्या उद्योगात झालेली झाडतोड आणि त्यातून आलेली धूप यातून खडक, मांजऱ्या मुरूम, झुडपे याखेरीज काहीच उरलं नव्हतं. तसल्या भाकड जमिनी जरा स्वस्तात मिळतात म्हणून आम्ही घेऊन त्याच्यावर झाडं लावली. तेव्हा गावकरी बुचकळ्यात पडले. आता ही झाडं लावून काय फायदा मावशी? मी त्यांना समजवलं. अहो, चारा होतो, जमिनीला आधार होतो, पावसाचं पाणी जिरतं, परत सरपण फाटा, खेरीज मोठी झाल्यावर वासेबी होतील की. पण अशा आर्ग्युमेंट्सचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. आमची कीव करत त्यांनी आपल्या खुरट्या ज्वाऱ्या बिऱ्या लावल्याच. ज्या वर्षी पाऊस बरा होई, तलावात विहिरीतून पाणी येई, त्या वर्षी ज्वाऱ्या त्यांच्या हातात पडायच्या खऱ्या. पण त्याच्यावर आपण नेमका खर्च काय करतोय आणि त्या मनाने त्या किती महागात पडतायत हे गणित मला कधीच कोणाच्या गळी उतरवता आलं नाही. हातच्या जमिनीवर झाडं लावायची आणि ज्वारी विकत घेऊन खायची हा उद्योग कोणी करायची शक्यता अजून तरी दिसत नाही. पण सर्वांनी धडा घ्यावा अशी परिस्थिती विंचुर्णी वारंवार येते. कारण नेहमीच येतो दुष्काळ. तलाव वाटत जातो तसे आमच्या तोंडचे पाणी सुद्धा. घाईघाईनं जमेल तितकं पाणी झाडांना घालायला झुंबड होते. दिवसरात्र दारी धरून जमेल तितके पुरवून घेतो. तलाव डोळ्यांसमोर हळूहळू कोरडा होत जातो. नावेला एकदा हौस म्हणून शेवटचं वलवून वरांड्यात उपडी टाकतो. आता नेहमीसारखा क्रिसमसला नवरा येईल तेव्हा तिची डागडुजी होईल. तो मनोभावे करतो, पण ती करायला तिने उपडं पडूच नये अशी आमची इच्छा असते. आभाळाकडे डोळे लावून न बरसता पळणारे ढग बघत राहतो. पाटाच्या पाण्यावर झाडं मनापासून जीव धरत नाहीत. या मोसमात वरून पडणारं ते खरं पाणी. मुंबईचा पावसाळा लांबतो आणि आमच्या आशा जवळजवळ नष्ट होतात. रात्री झोपल्या झोपल्या कौलांवर पाऊस वाजतोय अशी मला स्वप्न पडायला लागतात. एखाद्या पाहुण्याच्या आगमनानंतर पागोळी गाण्या इतका पाऊस जरी पडला तरी मी त्याचं किंवा तिचं गोडधोड शिजवून कौतुक करते. पण तसं म्हटलं तर त्या पावसाचं काही खरं नाही हे उमजतं. माझी बोर आटल्यातच जमा. संध्याची बागेपुरती. बाबूलालही आवर्ते घेतात.
मग गोरखची खडखडायला लागते आणि सूर्याची आटली म्हणजे विंचुर्णी कामातून गेली. मासे तलावातून भराभरा काढून विकून टाकले जातात. उरले सुरलं खायला पक्ष्यांची गर्दी होते आणि त्यांना निरखणे हा एकच विरंगुळा. ऊन रणरण वाढत जातं. झाडं सुकत जातात. बागेतली तर डोळ्यासमोर मरायला लागतात आणि घरी वापरापुरतं पाणी सुद्धा फार मुश्किलीने मिळायला लागतं. मग मनावर धोंडा ठेवून अपराधी मनाने मी विंचुर्णीचा निरोप घेते. मला जायला 4 ठिकाणं आहेत तरी विंचुर्णीकरांचं काय? नानी आणि गोरख आणि पिर्याची म्हातारी आणि बाबूलाल सुद्धा कुठे जाणार? तलाव ओलांडायला आता नाव लागतच नाही. पायी पायी जाऊन रिक्षात बसते तेव्हा सामान घेऊन मागे मागे येणारे गोरख, नानी, महादेव नाना सारेच रडवेले झालेले असतात. मी रडायचं नाही असं ठरवून टाकलेलं असतं, पण आतून मी खूप रडत असते. साऱ्यांचा नूर बघून रिक्षावाले काका म्हणतात, आत्ता पडल बघा, मग आणतोच मावशींना परत. आम्ही उगाच हसण्याचा आवडतो. संध्याचा निरोप घेते. ती मागे राहणार शक्यतोवर म्हणून खंतही करते. बकऱ्या शेरड्या तर केव्हाच गेल्या. बाबूलालनं कालच दूध आणलं तेव्हा जाते म्हणून सांगितलं होतं. दोघांनी लख्ख आकाशातला लाल भडक सूर्यास्त आणि चमकायला लागलेलं चांदणं बघून सुस्कारे टाकले. फलटणला जाऊन ताईचा निरोप घेताना पुन्हा पुन्हा सांगते, पाऊस पडला की फोन कर ग. फलटणची परिस्थिती नीरेच्या कालव्यामुळे जरा बरी. तिनं कुठं जायचं ठरवलेलं नसतं आणि माझा पायच निघत नाही. मुंबईला लेकीकडे पोचल्यावर तिथे धुवाधार पाऊस बघून मला मात्र संताप येतो आणि हाँगकाँगला पडत्या पावसात कसं बसं विमान उतरतं तेव्हा घ्यायला आलेल्या नवऱ्याच्या गळ्यात अखेर मी पडून रडायला लागते. त्याला विचारायला वाटतं की मी त्याला भेटल्याच्या आनंदाने रडतेय म्हणून, पण मी लगेच त्याचा भ्रमनिरास दूर करून सांगते, हा एवढा पाऊस इथे काय करायचा? तिथे माझी झाडं, जनावरं, माणसं पाण्याविना मरत असताना. त्यालाही आता सवय झाली म्हणा. मग कधीतरी चमत्कार होतो आणि येतोही पाऊस विंचुर्णीला. मग ताई नाहीतर मेवणे फोन करून सांगतात, विंचुर्णीला 40 मिलीमीटर पाऊस पडला. विंचुर्णीला 80 मिलीमीटर पाऊस पडला. तलावात पाणी यायला लागलंय. तलाव वाढतोय, भरतोय. नवरा लगेच विचारतो, कुठल्या तारखेचं तिकीट काढू? एकदा तर अशा दुष्काळी वर्षी मी एका मैत्रिणीला भेटायला स्वित्झर्लंडला गेले होते. तिने मला भेटायला 4-5 मित्रमंडळी बोलवली होती. सर्वसाधारणपणे भारतातच काय, पण महाराष्ट्रात सुद्धा विंचुर्णीला कोणी ओळखत नाही. फलटणच्या जवळ एवढं म्हणूनही बोध होणारे फारसे कोणी जवळ नसतातच. पंढरपूरच्या रस्त्यावर, सोलापूरच्या वाटेवर, मुंबईपासून 300 किलोमीटर आग्नेयेला वगैरे ओळखी मी आपली उत्साहाने सांगत असते. कधी कधी कोणा माणसाला नकाशाही दाखवते. त्या दिवशी त्या 5-6 जणांपैकी एक FAO मधला निघाला आणि त्याने नकाशाही न बघता मी मुंबईपासून 300 किलोमीटर आग्नेयेला असे म्हणताच विचारले, म्हणजे सोलापूरच्या वाटेवर ना? सातारा रोड सोडून आत वळायचं पंढरपूरला जायला? मी थक्क होऊन बघायला लागल्यावर तो हसत हसत म्हणाला, मी आत्ताच जाऊन आलो तिकडे. खूप पाऊस पडतोय बघा. ओढे पार करता करता नाकी 9 आले. मी कसलाही विचार न करता त्या संपूर्ण अनोळखी माणसाला घट्ट मिठी मारली आणि मैत्रिणीला म्हणाले, लवकर तिकीट काढ, मी चालले. पण असले चमत्कार 4-5 वर्षातून एकदाच घडतात. बहुतांश दरवर्षी आमच्याकडे जेमतेम पुरेसा पाऊस पडतो आणि आम्हाला या वर्षातून त्या वर्षापर्यंत कसं बसं भागवावं लागतं. पण मग दर 2-3 वर्षांनी 2-3 वर्ष दुष्काळही पडतो आणि आम्ही परत एकदा धुळीला अक्षरशः मिळतो. असा हा विंचुर्णीचा आणखीन एक धडा. का ते खेडे तिथे तग धरू नये? अशा भीषण परिस्थितीला दर 2-3 वर्षांनी तोंड द्यावं लागेल म्हणून त्याने कुठलीही तजवीज केलेली नाही. आम्ही उपरे येऊन त्या काही तजवीज सांगितली तर ती स्वीकारायलाही ते तयार नाही. दुष्काळातूनही माझं कडुलिंबाचं, सुबाबळीचं आणि युकॅलिप्टसचं आणि शिवणीचं रान मात्र तग धरून आहे. मनात आणलं, गरज असती तर त्यांच्या जोरावर मला उपजीविका करता आली असती. पण विंचुर्णीला ते दिसत नाही, समजत नाही आणि पचतही नाही. दुष्काळी वर्षात उपास आणि पावसाळी वर्षात सण, या पलीकडे तिला काही करायचंय असं मला दिसत नाही.
खंत करण्यापरते मी काही करू शकेन असंही वाटत नाही. इतर कोणी सोडा, पण गोरख, नानी यांनी सुद्धा ज्वाऱ्या, गहू, बाजरी काढण्याचं काही सोडलेलं नाही. कुणीही झाडं लावत नाहीये, कुणी पाणी वाचवा, पाणी जिरवा, कसलाही नवीन प्रयोग करत नाहीये. आम्ही जे काय करायचं ते करून दाखवलं तरी सुद्धा. मग आता काय? माझ्यापुरतं म्हणायचं तर आता स्वतःला शिकवलंय, निक्षून बजावलंय, की इथे बोरी, बाबळी, लिंबू सोडून काही एक तग धरायचं नाही. आपण आपली एम्प्रेस गार्डन मधली झाडं लावावीत आणि जपावी हवं तर, पण आशा धरू नये की त्याचं पुढे मागे काही होईल. ती जगवण्यापलीकडे इथे काहीही श्रेय नाही. 5-6 महिन्यात डोक्यावर जाणारी पुण्यातली झाडं ती विंचुर्णीत 5-6 वर्ष जगली हेच विशेष. मग ती 5-6 इंचावर का ना वाढत. आणि अखेर माझी गाठ बोरी, बाभळी, तरवडी आणि लिंबू यांच्याशीच. माझ्या वावरातून तरी कसले म्हणून कसलेही झाड तोडायचे नाही हे आता अंगवणी पडलेले लोक, अगदी कटर हाणायला उत्सुक असणारा गोरख सुद्धा असं म्हणतात, मावशींचं आपलं काहीतरीच, निस्ती तरवड आहे तीन काय. मग मी त्यांना सांगते की अहो, ग्रीसमध्ये श्रीमंताच्या बागात मुद्दाम हौसेने तरवड आणून शोभेसाठी फुलांसाठी वाढवतात. आणि हे ऐकून ते अचंब करत असतानाच मला वाटतं की ग्रीसमध्ये आपसूक वाढणाऱ्या आणि विंचुर्णीत पाहुणा असलेल्या ऑलिव्हचं इथे आपसूक वाढणाऱ्या माझ्या तरवडीशी नातं जमून जातं. तसंच इथे येणाऱ्या माझ्या जगभरातल्या मित्रमैत्रिणींचं माझ्याशी, नानांशी, गोरखशी, माझ्या कुटुंबाशी आणि इतर सर्वांशी सुद्धा सहज जमलंय की नातं. अगदी दुष्काळात आमचं सर्वांचं त्या कुणा स्विस माणसाशी सुद्धा. धन्यवाद.